ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें। तस्वुर में कोई बसता नहीं, हम क्या करें। तुम ही कह दो अब ए जाने वफा, हम क्या करें। लुटे दिल में दिया जलता नहीं, हम क्या करें। तुम ही कह दो अब ए जाने अदा, हम क्या करें। ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. मला एवढे सगळ्यांचा गुड मॉर्निंग. आहात का सगळे? आहात का? माझ्याशी बोलूया आपण आता. चला गुड मॉर्निंग. पटापट सेटल व्हा, पटापट. भरपूर जागा आहे, कोणाला जागा मिळणार नाही असं होणार नाही. फटाफट फटाफट बसा बसा बसा. थँक यू. धन्यवाद सगळ्यांना. आपण आता कार्यक्रमाची सुरुवात करूया. विवाह म्हणजे अभ्युदय, विवाह म्हणजे विश्वास, विवाह म्हणजे जीवनभर सोबतीचा प्रवास, विवाह म्हणजे मैत्री, विवाह म्हणजे आपलेपणाचा गोडवा, विवाह म्हणजे आयुष्याचा अध्यायच नवा. आणि हा अध्याय जेव्हा 50 वर्षे गाठतो तेव्हा बनतो तो सुवर्ण महोत्सवी सोहळा. सप्रेम नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम. मी निवेदिता भाग्यश्री आपणा सर्वांचं नागमोदी परिवाराकडून सहर्ष स्वागत करते. नागमोदी परिवाराने आपल्याला जे स्नेहाचं अगत्याचं आमंत्रण केलंय त्याचा मान देऊन आपण वेळात वेळ काढून इथे कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले पुनश्च एकदा आभार आणि स्वागत. मंडळी, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गणेश वंदनाने होते. मी मृदुलाला विनंती करते की श्री गणरायाची वंदना सादर करून या सोहळ्याची मंगलमय सुरुवात तिने करावी. गणपती सूर्यनिरागस शुभनयना करुणाध्वज गौरी गणपती वरद ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती दुःखपती छंदपती सूर्यनिरंतरो सूर्यनिरागस 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 गणपती सूर्यनिरागस मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. प्रजवदना तू सुखकर्ता प्रजवदना तू दुःखहर्ता प्रजवदना मोरया मोरया सूर्यनिरागस गणपती सूर्यनिरागस. धन्यवाद मृदुला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंडळी, आपल्या आयुष्यातला आनंद हा विघ्नहर्त्याच्या काना इतका मोठा असावा. आपल्या आयुष्यातलं दुःख हे उंदरा एवढं छोटं असावं आणि आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा मोदकासारखा गोड असावा.
विघ्नहर्त्याला नमन करून अशाच मधुर क्षणांना अधिक रंगत आणण्यासाठी आणि आठवणींना गोडवा देण्यासाठी आपण येथे एकत्र आलो आहोत. सुभाषाबा आणि रजनीताईंनी 50 वर्षांपूर्वी लाजत भावत एकमेकांना वरमाळा घातली असेल, पण चला आजच्या या सुवर्ण क्षणात त्यांना हा क्षण मुक्तपणे जगण्याची संधी देऊया. चला उत्सव मूर्तीचं स्वागत करूया. काकू काकू चलते तुझे मैं लेके चलूं आंसू ही न हो बस प्यार ही प्यार करे. चलते तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहाँ हम ही न हो आंसू ही न हो बस प्यार ही प्यार पले. एक ऐसे गगन के तले गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लालं मुरुडं विनायकं चिन्तामणि देवरं लेण्याद्रि गिरिजात्मजं सुवरजं विघ्नेश्वरं मोदरं ग्रामे राञ्जननामे गणपति कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलसावधानम्. अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण करतात सारथ्य. अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण करतात सारथ्य. रजनी आणि सुभाष पंतांच्या घरी सर्वांचे आहे आदरातिथ्य. जवळ जा. 75 झाली माझी. आता दोघांच्या सुवर्ण महोत्सवाचा आनंद फार. रजनीचे नाव होतो. तुम्ही सगळे आलात याचे खूप आभार. मी काका काकूंना विनंती करते की त्यांनी सोफ्यावर विराजमान व्हावं. आणि मंडळी, आपल्याला समजलंच असेल की काकांचे 8 जानेवारी 2025 रोजी वयाचे 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर हे एक नाही तर दोन सोहळे आपण साजरे करायला एकत्र आलेलो आहोत. तर सर्वांनी टाळ्या वाजवून काकांना 75 वर्षाच्या शुभेच्छा देऊया. आणि पुनश्च एकदा ह्या दुहेरी आनंदात सहभागी होण्यासाठी मी निवेदिका भाग्यश्री तुम्हा सर्वांचे नागमोदी परिवारातर्फे मनपूर्वक आभार मानते. काकूंशी थोड्याशा गप्पा मारणार आहोत. आता काका काकू, 50 वर्षात तुम्ही खूप काही चढउतार बघितले असतील, खूप काही क्षण जिंकले असतील, हारले असतील, पण ते एकत्र. आता माझी अशी इच्छा आहे की मी तुम्हाला एकमेकांच्या विरुद्ध उभं करावं. आता मी छोटासा गेम खेळणार आहोत. मी प्रश्न विचारे पहिले काकूंना आणि मग काकांना. काकू, तुम्हाला मी प्रश्न काकांबद्दल विचारे. ठीक आहे? हा, काका तुम्ही सांगा ते बरोबर आहे की चुकीचं आहे. ठीक आहे? काकांची पहिली कंपनी कोणती होती? बरोबर आहे ना काका? एक पॉइंट. काकूंचा एक point. काकांचे जन्मस्थान कोणते? बरोबर आहे? 2 पॉइंट. काकू 2 पॉइंट. काकांना न आवडणारा रंग? हिरवा. हिरवा बरोबर आहे का? हो. किती नाही करत आहे ना, सगळ्यांना बरोबर बोलत चालले. 3 पॉइंट काकूंचे.
काकांच्या पहिल्या गाडीचा रंग कोणता होता? निळा. निळा, बरोबर आहे. अरे बापरे, काकू चार आहेत हा. आता काकांना खायला जास्त काय आवडते, गोड की तिखट? गोड. गोड, बरोबर. बापरे, काकूंना पूर्ण 5 पॉईंट मिळालेले आहेत. आणि मला कैफशाळी मित्रांनी सांगितले आज सुवर्ण महोत्सव आहे, सोन्याची लेलूट होणार आहे, जो जिंकणार त्याला सोनं मिळणार आहे. त्याच्यामुळे आता काका टफ पॉईंट द्या तुम्ही. त्या काकू. आता काका तुम्हाला पहिला प्रश्न, काकूंना लग्नासाठी कुठे पाहायला गेले होता? बरोबर आहे, काका 1 पॉईंट झाले का? शिक्षिका म्हणून काकू कोणत्या शाळेत शिकायला होत्या? बरोबर आहे, 2 पॉईंट काकाचे पण झाले का? काकूंना जास्त काय आवडतं, साडी का ड्रेस? साडी का ड्रेस? काकूंना घालायला काय जास्त आवडतं? साडी, बरोबर आहे, 3 झाले ना. आता बघा, तर काकूंची मंदिरात जायची वेळ कोणती रोजची? दुपारी 3 वाजता, बरोबर आहे. ओ बाप रे, आता शेवटचा क्वेश्चन आहे, आता बघू. दिवाळीच्या फराळामधला काकूंचा फेमस पदार्थ कोणता? चकली. ओ खरंच सोबत घेऊन चाललेले आहेत ते. जोरदार टाळ्या. आणि सोन्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. गोष्टी सांगितलं मला, त्याच्याकडून घेऊन घ्या नक्कीच. मला आता अजून गोष्टी विचारायच्या की आज तुम्हाला खरंच कसं वाटतंय, कारण की गेल्या 2 महिन्यापासून हा जो कार्यक्रम करायचं ठरलं, तर सगळं अगदी म्हणजे जसं शॉपिंग करतात तशी शॉपिंग झाली, आज वरमाळा झाल्या. मेहंदी दाखवा काकू, सगळ्यांनी मेहंदी बघा बरं. जय बघा, मेहंदी बघा, मेहंदी झाली आहे. काकांनी पण थोडीशी मेहंदी काढलेली आहे, चेहरी आहे बरं का, म्हणजे आजकालच्या पद्धतीची मेहंदी झाली आहे. आणि काकू असं करा, हां असं करा. तर मग हौशे सगळं केले. आणि आजकाल करतात तसा प्री वेडिंग शूट करतात, तसा शूट पण त्यांचा केलाय. इथे छोटासा 50वी अॅनिव्हर्सरी म्हणून इथे गेरूचे 50 दिले, 50 बुके, त्याच्यानंतर काजूचे 50 दिले, कॅडबरीवर 50 आणि 50 नाण्यांचं औषधाचं ताट, असा छोटासा रुपदाचा पण इथे सगळा प्रकार म्हणजे सजावट केलेली आहे. एवढा सगळा पूर्ण लग्नाचा सेटअप केलाय. तर मला विचारायचं आहे पहिले काका तुम्हाला, की तुम्हाला कसं वाटतंय? एकदम छान. तुम्हाला कसं आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर कसं करा काका? यासाठी मिळाले आणि परिश्रम घेतले. त्यांचे मनापासून या कार्यक्रमासाठी विचारले आणि करते त्यांनी खूपच हे घेऊन मनापासून कार्यक्रम केला तर कसं मी आभारी आहे. खरंच भरून झाले काका. काकू तुम्हाला कसं वाटतंय? खूपच आनंद आहे. हे स्वप्न सुद्धा बघितलं नव्हतं की एवढं आपलं दिवस साजरा होईल. खूप आनंदी. काकू तुम्ही खूप छान पण दिसतात, म्हणजे दोघं खूप सुंदर दिसतात, अगदी मॅचिंग कपडे घातले आहेत, खूप सुंदर दिसतात. आणि आनंद अश्रू सगळं आज एकत्र बघायला मिळतंय. खरंच एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण ह्या दोघांसाठी. या सुवर्ण क्षणी तुमचं प्रेम असंच फुलत राहो, स्नेहाचा प्रकाश आयुष्यभर उजळत राहो, साथीचा ओलावा कायम राहो, आनंदाचा वर्षाव तुमच्या संसारात पडत राहो. तुम्हाला पुनश्च एकदा 50व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता मी काकांना नम्र विनंती करते की त्यांनी समोरच्या सोफ्यावर विराजमान व्हावे. हा सुवर्ण सोहळा आपल्यासाठी खास सादरीकरण करणार आहे, जे आपल्याला निखळ आनंद देणार आहे. त्यामुळे कृपया समोर बसून त्या विशेष क्षणांचा आनंद लुटावा. काकूंना आज एक कविता सादर करायची आहे आणि मी काकूंना विनंती करते की काकू तुम्ही आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. मावळताना
बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझी घरीच सुंदर गेली, आयुष्याची सकाळ माझ्या घरीच सुंदर गेली. संध्येची नामद फिकीर दुपार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आधाराने कसे बसे मला जगावयाचे नाही, आधाराने कसे बसे मला जगावयाचे नाही. जगण्यासाठी चिकार ऊर्जा बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. स्वार्थासाठी खोटा सलाम केला नाही, स्वार्थासाठी खोटा सलाम केला नाही. थकले तरी भरदरी किनार बाकी आहे, थकले तरी भरदरी किनार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. खरोखर आता सर्व थरावर जगून झाले, खरोखर आता सर्व थरावर जगून झाले. माणुसकीने जगण्याचा एक प्रकार बाकी आहे, माणुसकीने जगण्याचा एक प्रकार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. खरोखर आता शरणावरती निघेन आनंदाने, खरोखर आता शरणावरती निघेन आनंदाने. परंतु मृत्यूचा थोडा नकार बाकी आहे, परंतु मृत्यूचा थोडा नकार बाकी आहे. आयुष्याशी माझा करार बाकी आहे, आयुष्याशी माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याशी माझा करार बाकी आहे. खूप छान सादरीकरण दाखवू आणि ते पण न बघता अगदी छान पाठांतर करून खूप कौतुक आहे तुमचं, खरंच खूप कौतुक आहे. जोरदार टाळ्या परत एकदा आपण सगळ्यांनी अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाडी राज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज शिवते. मी सुभाष सांगू इच्छितो की माझ्या आयुष्यात माझे वडील खंडूरामजी यांचा योग्य आदर्श घेऊन जास्तीत जास्त सहकार्याची भावना जोपासून आयुष्याची यशस्वी करत आहे. त्यात मुलाचे सहकार्य पत्नी रजनी, नेत्रजा, प्रीती व कल्पेश यांचे मिळते. माझी सून पिताजी खूपच प्रेमळ आहेत आणि जीवापाठ सर्वांवर प्रेम करते. तिच्या आईवडिलांचे संस्कार हे देखील महत्त्वाचे आहेत. नोकरीची सुरुवात 1972मध्ये भारतात 1981मध्ये छत्तीसगडमध्ये केली. मार्च 1981 ते जून 2003 पर्यंत अजय मेटाक्यामध्ये गेली. स्वस्तिकमध्ये मुलाचे सहकार्य बिडीवाणी तात्यासो यांनी केले. तसेच मेटाकमध्ये मोहम्मद सहकारी श्री पाठक साहेब, साने साहेब, जाधव दगडे आणि त्या सहकार्यांनी खूपच आणि कुटुंबात खेळीमेळीचं वातावरण असतं आणि वाढदिवस सासरे दिवाळसण आणि दिवाळ्या कांबाईचा दाट किंवा देवीचं बोनस एकत्र साजरे केले जाते. उद्दिंगते वाद राहावी हीच अपेक्षा. जावई प्रवीण कोतकर ते आपल्याला कोणतं गाणं म्हणून दाखवणार आहेत या दादा. तुम्ही काय म्हणून दाखवणार आहात? शिवस्तुती. शिवं सत्यं सुन्दरं
करा निर्विकारोकार अविनाशी तुम्ही देवादिदेव जगत सर्जक प्रलय करता शिवं सत्यं सुंदरा शिवं सत्यं सुंदरा निरंकार स्वरूपकालेश्वर महायोगीश्वरा दयानिधिदानीश्वरा यथाधार भयंकरा निरंकार स्वरूपकालेश्वर महायोगीश्वरा दयानिधिदानीश्वरा जय जटाधर अभयंकरा जय जटाधर अभयंकरा शूलपाणि शूलधारी अवगरी बागंबरी जय महेश त्रिलोचनाय विश्वनाथ शंभरा शूलपाणि शूलधारी मौगरी बागंबरी जय महेश त्रिलोचनाय विश्वनाथ विशंकरा विश्वनाथ विशंकरा महादेव महान भोले सदाशिव शिव शंकरा जगतपति अनुरक्ति भक्ति जगतपति अनुरक्ति भक्ति सदैव तेरे शरण हो क्षमा हो अपराध सब जय 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 जगदीश्वरा धन्यवाद दादा. खूप छान सुरुवात केली आपण. बसून घ्या. आता नागमोदी परिवाराची एकोणती एक सून परफॉर्म करणार आहे, तर पटापट सगळ्यांनी बसून घ्या. चला बसून घ्या. थँक्यू सो मच. लग्नामध्ये रुसणं, अबोला, मंथरणी ह्या अगदी घराघरातल्या गोष्टी झाल्या. मग तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. आणि हे देवी देवतांना पण काही चुकलं नाही. हे सांसारिक व्याप घरी घरी आणि देवी देवतांकडे पण आहे. पंढरपुरात भक्तांच्या भावगर्दीत रमलेल्या विठुरायावर रुक्मिणी जेव्हा रुसते तेव्हा विठुरायाला पण रुक्मिणीची मंथरणी करायलाच लागते. त्याच संबंधातलं एक कथक नृत्य घेऊन येते नागमोदी परिवाराची सून मिताली. तुझ्या विना संसाराचा कार्यभार चालणार.
निवडले आजच्या आमच्यासाठी ते स्पेशल होतं, कारण की आम्ही बघतो रोज की दोघांची वेगळं कसं चालत नाही. खरंच आहे. दोघांशिवाय संसार शक्य नाही. आणि तुझं खरंच सांगते, मनापासून खूप अभिनंदन. 2 महिने झाले ही मुलगी घरात लग्न करण्यासारखी वागते आणि खरंच कौतुक आहे आणि खूप छान परफॉर्म पण केलं. थँक्यू दी. अच्छा हां, मी हिची सख्खी बहीण आहे. मनासाठी मेसेज करण्यासाठी बहीण आहे बरं. आता मी विनंती करते प्रतीक मुरकुडे यांना की ते आपले मनोगत व्यक्त करतील. साधा क्लास म्हणजे गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आजचा दिवस हा माझ्यासाठी पण भरपूर स्पेशल आहे. याचे भरपूर कारण आहेत की हा दिवस माझ्यासाठी स्पेशल का असावा. मला एक म्हणजे काका काकूला बघितल्यावर ऍक्च्युली एक मेजर प्रश्न हा येतो आजकालच्या मुला मुलींना बघून की 50 वर्ष हे जे तुम्ही संसार जो तुमचा झाला आहे, करताय, कंटिन्यू आहे, तुम्हाला खरं एक लिटरली एक युट्यूब चॅनल काढायची गरज आहे मुला मुलींसाठी की आयुष्यात राहायचं कसं. म्हणजे लहानपणापासून ऐकत आलोय मी की एक नवरा व बायको हे गाडीचे 2 टायर सारखे असतात किंवा सायकलचे. गाडीला तर 4 असतात, सायकल समजू आपण की एका टायर शिवाय दुसरी गाडी सायकल चालूच शकत नाही. तर माझी एक नक्कीच रिक्वेस्ट राहील मितालीला की काका काकूंचं एक युट्यूब चॅनल काढून आपण हा एक कंटेंट करू. हा आयुष्यात कुणी कंटेंट केलाच नसेल. सो आणि सेकंडली काका आणि काकूंना बघून मला ऍक्च्युली म्हणजे माझ्या आईने 5वीत एक कविता घेऊन लिहून म्हणजे सांगितली. म्हणजे आम्हाला सगळ्यांना होती सिलेबस मध्ये, पण त्या कवितेचा एक छाप माझ्या मनात पडलेला. माझ्या एका मित्राच्या आईच्या बर्थडेला पण मी ती कविता बोललो. आता या कार्यक्रमाला सुद्धा मी ती चिटकू शकतो आणि मी चिटकवणारच कारण ती कविता सुंदर आहे. मला फक्त 2च पॅराग्राफ येतात. ती कविता आईवर आहे. आई उन्हाची सावली, आई सुखाचा सागर, निळ्या आकाशा एवढा तिचा मायेचा पदर. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. तिने टाकलेला शब्द फुलासारखा झुला. सॉरी थोडी इमोशनल झालो. मी आईची कविता का म्हणालो तुम्हाला सांगतो. 10वी होती माझी. कल्पेश आणि मी एकत्र एक्झामला जायचो. तेव्हा मला माझी आई तरुण 10वीतच एक्सपायर झाली. कल्पेशच्या आईकडे जेव्हा मी गेलतो रिझल्ट घेऊन, तेव्हा त्या आईच्या डोळ्यात मी माझ्यासाठी जी आनंद बघितलेला, जेव्हा माझे पर्सेंट ऐकून त्या माऊलीला एक आनंद झालता, ते मी अजून पण विसरत नाही किंवा विसरलेलो नाही. माझ्यासाठी कल्पेशचं घर एक गुलमोहराच्या झाडासारखे. आता गुलमोहराचं झाड का म्हणलो कारण मला तेवढंच एक झाड मोठं असते माहिती. त्याचं जी सावली असती, त्याच्या खाली जे बसायचा आनंद असतो, ते मला कल्पेशच्या आईवडिलांचं घर असं वाटतं. आता जेव्हा पण मला भूक लागती किंवा काहीही, मला छोट्यातली छोटी गोष्ट काही पाहिजे असेल आणि मला कुठं जायचं असेल, मला माझ्या घरापेक्षा मला कल्पेशचं घर हे नेहमी आठवतं, पहिलं आठवतं. त्याचं कारण असं आहे की कल्पेशच्या घरात गेलं ना, एक आपल्या मनाची एक फिलिंग आहे. म्हणजे मी लिटरली घरात जातो तर कल्पेशची आई डिरेक्टली मला म्हणती, जा बरं तुला काय खायचं ते खा, डब्यात XYZ गोष्ट भरलेली आहे, ते जाऊन खाऊन घे. हा आपलेपणा मला कुणाच्यात दिसलेला नाहीये, ना कधी मी कुणाच्यात अपेक्षा पण केलेली आहे.
ते मला कल्पेशच्या आई बाबांच्या ह्याच्यात दिसून येतं. सॉरी मी जास्त टायमिंग घेतोय, पण कल्पेशच्या आई वडिलांबद्दल बोलणं माझ्यासाठी ऍक्च्युली मी खूप लहान आहे, मला मी ऍक्च्युली डिझर्व नाही करत. त्या दोघांबद्दल सगळं जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे, पण माझ्यासाठी हे माझे आई वडीलच आहे आणि मी त्यांना माझ्या आई वडिलांसारखं समजतो आणि त्यांना मी माझ्या आई वडिलांसारखं प्रेम करतो आणि मला माहिती आहे ते पण मला त्यांच्या मुलासारखंच प्रेम करतात आणि ना माझ्या तरी कल्पेशमध्ये कधी डिफरन्शिएट वगैरे कधी काय केलेलं नाही त्यांनी. सो मी एवढंच बोलू शकतो. साधूची झपली एक रोज जाऊ दे मित्रांसोबत. नाही खरंच म्हणजे 4 वर्षापासून मी पण बघते त्यांचे खरंच संबंध भावांसारखेच आहेत. आणि धन्यवाद प्रतीक, तू तुझे मनोगत व्यक्त केलेस. आता आपण पुढच्या सादरीकरणाकडे वळणार आहोत. आपल्या गणपती बाप्पाने शंकर पार्वतीला सांगितलंच होतं, माझ्यासाठी तुम्ही संपूर्ण विश्व आहात, तुमच्या भोवती प्रदक्षिणा घालणे म्हणजे पृथ्वीची प्रदक्षिणा. तर आता येत आहेत नागमोडी परिवाराची ज्येष्ठ कन्या नेत्रजाताई, ज्यांच्यासाठी त्यांचे आई वडील हेच एक जग आहे आणि त्याचंच तसंच गाणं घेऊन येत आहेत त्या मेरी दुनिया तुझी. खूप छान. किती दिवसात तयारी केली ताई तुम्ही? नाही पण खरंच एवढा सगळं संसार मेडिकल सगळं सांभाळून तुम्ही 1 दिवसात खूप छान ताई. आणि तुम्ही कसं वाटतंय आज आई वडिलांसाठी परफॉर्म करताना? तसंच होत आहे. खरंच 50 वर्षाचा त्यांचा संसार बघितला आणि मला खरंच इमोशनल वाटतं. जमलेल्या सर्व मित्र परिवार वारीच्या संपर्कामध्ये असणारे सर्व रसिक प्रेक्षक आज या ठिकाणी आमचे सुभाष भाऊ यांची 75वी आणि लग्नाचा 50वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. अतिशय मृदुभाषी सुभाष भाऊ 1980 पासून माझ्या संपर्कामध्ये आले
आणि तेव्हापासून जी आमची मैत्री झाली आहे ती एवढी घट्ट झाली की सर्व्हिस मधून आम्ही दोघे बाहेर पडलो, पण आस्था गायक त्याच्यामध्ये कुठलाही दुरावा निर्माण झालेला नाही. त्याचं कारण फक्त एकच आहे, माणसाचा स्वभाव हा माणसाला किती जवळीक निर्माण करून देतो त्याचं हे एक उदाहरण आहे. तर नुसते सुरुवात भाऊच फक्त त्या दृष्टीने जवळीक आहे असंही नाही, पण संपूर्ण कुटुंब त्यांचे आताचा मुलगा असेल, कल्पेश असेल, तुमच्या बहिणी असतील, घरी जाणं येणं आहे. अतिशय नागरी स्वभावाची माणसं आहेत. संपूर्ण आमच्या सर्व्हिसच्या माध्यमामध्ये वाणीने अगदी लहान मोठ्या शहरापासून सगळ्यांना मदत केलेली आहे. कायम मदतीचा हात पुढे ठेवणारा हा माणूस आज 75 वर्ष पूर्ण करतोय. आणि हे कुठल्याही प्रकारच्या हे प्रवेश नसताना, स्वाभिमान नसताना तो माणूस सर्वांमध्ये म्हणत दिसून राहतो की त्याचं भाग्य समजायचं किंवा माणसाला मदत करण्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीमुळे ते अत्यंत अतिशय सुदृढ आहे. त्यांचा पुढचा जो प्रवास आहे तो असाच व्यवस्थित चालू राहो या निमित्ताने मी आमचे वहिनी आणि सुभाष भाऊ दोघांनाही हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे हे 2 शब्द समर्पवतो. मी आता पोखरकर काकांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. ते 50 वर्षापासून नागबोधी कुटुंबाचे शेजारी आहेत. उपस्थित सर्व सज्जनांना नमस्कार. प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी श्री वाणी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो सर्वांच्या वतीने. आणि त्याचबरोबर आज श्री वाणी आणि सौ वाणी यांच्या 50व्या ॲनिव्हर्सरी निमित्त आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना अभिनंदन करतो आणि त्यांना खूप दीर्घायुष्य इच्छितो. श्री वाणी आणि सौ आणि श्री वाणी यांच्या लग्नाला मी काही आढळलं नव्हतो, परंतु तिथून पुढे ते नववधू ज्या वेळेला औंध गावामध्ये 10/2 औंध गाव मारुती मंदिराच्या समोर वाड्यामध्ये त्यांचं स्वागत झालं, त्या स्वागताला आम्ही नक्कीच हजर होतो. आणि तो सोहळा आम्ही त्यावेळेचा बघितला नसता तरी आजचा हा 50वा ॲनिव्हर्सरीचा सोहळा बघून खूप आनंद झाला. त्यावेळेला मुलगा ग्रॅज्युएट झाला किंवा त्याला नोकरी लागली की त्याचं लग्न करायचं हे घरच्यांचं ठरलेलं होतं. 50 वर्षापूर्वीचा तो काळ होता आणि तो काळ आपल्यापैकी बहुतेक लोकांनी अनुभवलेला आहे की मुलगा नोकरीला लागलेला आहे आणि तो होतकरू आहे, एवढं बघायचं आणि त्या मुलाचं लग्न ठरवायचं. ह्याचे लोक बाकीचा काही विचार करत नव्हते, होतकरू आणि नोकरी हे बघत होते. आजचा काळ वेगळा आहे. आज विचार करणार मुलाला बंगला आहे का, घर आहे का, स्वतःची गाडी आहे का, त्याच्यावर काही जबाबदाऱ्या आहेत का, हे सर्व बरोबर मग लग्न ठरवली जायची. त्यावेळेस तसं नव्हतं. आईवडील लग्न ठरवायचे आणि यायचे. आणि असे जे नवदाम्पत्य लग्न झाल्यानंतर त्या वाड्यामध्ये राहायला आले, ठोक वाड्यामध्ये, त्या ठिकाणी आम्ही आधी राहत होतो आणि त्यांचं आम्ही नवदाम्पत्य म्हणून त्यावेळेच्या काळाप्रमाणे लग्न झाल्यानंतर प्रथम घर शोधायचं. नोकरी तर असली तरी घर पाहिजे आणि घर चांगल्या एरियामध्ये मिळावं ही प्रत्येकाची इच्छा असायची. आणि योगायोगाने श्री वाणी आणि सौ वाणी हे ठोकवाड्यामध्ये आले आणि ठोकवाड्यामध्ये ज्या ठिकाणी आम्ही लोक कुटुंब राहत होतो अशा थाळी संस्कृतीमध्ये किंवा बंगला संस्कृतीमध्ये ते त्यांची एंट्री झाली. नववधू म्हटल्यानंतर थोडंसं कसे वावरलेला असतो माणूस, दिवसभर पुरुष मंडळी
आपल्या लोक बाहेर जात असतात आणि ती नववधू त्या ठिकाणी एकटीच असते. परंतु त्या भोजवाड्याचं असं वैशिष्ट्य होते किंवा त्यामध्ये जे 9 कुटुंब आम्ही राहत होतो ते अत्यंत एकोप्याने राहत होते आणि वाडा संस्कृतीप्रमाणे किंवा चाळ संस्कृतीप्रमाणे नवीन आलेल्या प्रत्येक माणसाचं किंवा त्या स्त्रीचं अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वागत केलं जायचं. आणि ती जेव्हा नवीन संसार थाटत असते त्यावेळेच्या काळाप्रमाणे संसार थाटताना आधी संसारोपयोगी वस्तू, नंतर भाजीपाला कुठे मिळेल, तर धान्य कुठे मिळतील, हे सर्व गोष्टी तिला अडचणीच्या वाटत असतात. अशा प्रसंगी त्या वाड्यामधल्या संस्कृतीमध्ये तिथे असणाऱ्या सर्व स्त्रिया त्याच्यामध्ये मग त्यावेळेची नाव असायची, कोणी माधुरी आई म्हणायची, कोणी बिराची आई म्हणायचे, कुलकर्णी माणूस म्हणायचे किंवा प्रत्येकाला आमची मालकीबाई म्हणायचे. त्या ज्या स्त्रिया होत्या त्यांनी सर्वांनी यांना अत्यंत जिव्हाळ्याने सांभाळून घेतलं आणि त्यांना कसल्याही प्रकारची अडीअडचण आली, कौटुंबिक अडीअडचण असो, आजारपण असो किंवा इतर कोणती अडचणी आल्या तर त्यांना अत्यंत घराच्या माणसाप्रमाणे सर्वांनी त्यांना सहकार्य केलं. त्या सहकार्यामुळे त्यांनी ज्या सुद्धा लवकरच त्या वाड्याच्या संस्कृतीकडे बोलल्या आणि त्यांच्यापैकी त्यामुळे त्यांनी होऊन आलेल्या नववधूला सुद्धा कसल्याही प्रकारची अडचण आलेली नाही. वाणी 50 वर्ष झालेले आहेत. 50 वर्ष हा काळ फार मोठा आहे. त्या तपनचा काळ आहे. त्यावेळेचे दिवस आणि अडचणीचा असायचे. संसार करताना एक मनुष्य नोकरी करत असायचा, त्याच्या जबाबदारी असायच्या. त्यामुळे संसार हा चुकीने कसा करायचा, नेकीने कसा करायचा हे त्यांचं अत्यंत चांगल्या प्रकारचे उदाहरण आहे. त्यांना सहकारी वगैरे खूप छान मिळाले आणि त्यांनी आपला संसार सुरू केला. नंतर काळाच्या ओघामध्ये मुलं होतात, मुलांचं शिक्षण असतं, मुलांचं मोठे करायचं असतं, त्यांचा सांभाळ करायचा असतो, खूप अडचणी असतात. अशा अडचणीच्या काळी त्या वाड्यामधल्या सर्व स्त्रियांनी अत्यंत योग्य प्रकारे त्यांना मदत केली. आणि तिथे आम्ही राहत होतो म्हणजे एक 3 कुटुंब एका मजल्यामध्ये, म्हणजे 600 स्क्वेअर फुटामध्ये 3 लोक राहत होते. आज बंगल्यामध्ये लोक राहतात. शेजारच्या रूममध्ये आपल्या घरात काय झालं समजत नसते, परंतु त्या खोटवाड्यामध्ये आम्ही राहत असताना एखाद्याच्या घरामध्ये तांब्या पाण्याचा आवाज आला तरी सर्वजण चौकशी करायला मिळाला, अरे काय झालं काय झालं, आणि एकमेकांना मदत करत. अशा ह्या वातावरणामध्ये त्यांचा संसार सुरू झाला. मुलांची शिक्षण सुरू झाली आणि त्यांनी 2 मुली आणि 1 मुलगा अत्यंत चांगल्या प्रकारे संगोपन केलं आहे. त्या वाड्यामध्ये आम्ही 17 वर्ष तरी राहिली आणि 19 वर्ष झाले, परंतु आम्ही त्या ठिकाणी कमीत कमी 15 वर्ष राहिलेले. त्यांच्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये संपूर्ण 50 वर्ष आणि त्यांच्या सहवासात आहोत. भोरवाड्यामध्ये 15 वर्ष, भोरवाडा सोडल्यानंतर तेजस्वी सोसायटीमध्ये आम्ही राहिलो आणि या ठिकाणी सुद्धा आम्ही 35 वर्षे त्यांचे सहकारी आहोत आणि त्यांचे संपूर्ण कौटुंबिक आयुष्य जे 50 वर्षाचे ते आम्ही अत्यंत जोडून बघितलेलं आहे. सो आणि ह्या बोलक्या आहेत. त्यांनी नववधू म्हणून आल्यानंतर लगेच संसाराला चांगल्या प्रकारे सुरुवात केली आणि ते संसार अत्यंत चांगल्या पद्धतीने राष्ट्रीय केलं. नोकरी करायची हे लेकीने नोकरी करायची ही वाणीने शिकवली, परंतु संसार हा लेकीने आणि टुकीने कसा करायचा हे सर्व वाणी यांनी चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे. मुलांची शिक्षण करताना अत्यंत चांगल्या प्रकारचे शिक्षण त्यांना दिलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचे संस्कार त्यांच्यावर केलेले आहेत. तर संस्कारी कुटुंब म्हणून यांच्याकडे आम्ही बघतो आणि यांच्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 50 ते 50 वर्ष आम्ही सहकारी आहोत. किंवा आपल्या घरामध्ये भाऊ असतील, बहिणी असतील, हे सुद्धा संपूर्ण 50 वर्ष आपल्याबरोबर नसतात, परंतु आम्ही 50 ते 50 वर्ष तुमच्याबरोबर आहोत आणि तुमचा संपूर्ण जीवनक्रम आम्हाला माहीत आहे. सुरुवातीचे नोकरी करत असताना पगाराची कमी असते, अशा वेळेला चुकीने संसार करताना संसारामध्ये मदत केली पाहिजे अशा पद्धतीने सर्व आणि यांचं वागणं होतं आणि त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत. समजा इथे आलो तर त्यांनी क्लासेस घेतलेले आहेत किंवा महिला उद्योगाच्या याच्यामधून त्यांनी भरपूर कमाई मिळावी म्हणून प्रयत्न केलेला आहे. अत्यंत कष्टाळू जीवन त्यांनी बघलेलं आहे.
आणि ते जगत असताना खूप आनंदी राहायचे, सर्वांची विचारपूस करायची, अशा पद्धतीने खूप छान प्रयोग राहिलेला आहे. नंतर कल्पेश हा नोकरीला लागल्यानंतर थोडंसं आयुष्याला स्थिरस्थानावर आलेले आहे आणि त्यांनी बऱ्याचदा सांगितले थोडं नोकरी लागल्यानंतर आता कल्पेश नोकरीला लागलेला आहे. आता चांगले दिवस आलेले आहेत, आम्ही सुद्धा राहत आहोत. कल्पेशची नोकरी करताना त्याबरोबर त्याचे लग्न झाल्यानंतर अत्यंत सुशिक्षित अशी सुनबाई आणि नोकरी करणारी सुनबाई त्यांना मिळालेली आहे. आणि कल्पेश आणि त्याची मिस्त्री या सुनबाई हे दोघे वाणी यांच्याकडे अत्यंत आदराने प्रेमाने वागतात. त्यांचं संगोपन अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात आणि बऱ्याच वेळा वाणीने म्हणून दाखवलेले की आता मुलगा आणि आमची सुनबाई यांनी संपूर्ण संसार ताब्यात घेतलेला आहे, आम्हाला काही काळजी करायची काही कारण नाही. ते सांगत असतात की तुम्ही आता बिलकुल काळजी करू नका, सर्व काय आम्ही बघू, जे काय आम्ही अडचणी असतील ते आम्ही निवारण करू, तुम्ही सुखाने राहा. अशा प्रकारची मुलगा आणि सुनबाई हे लग्नाला असणं भाग्य लागतं. त्यामुळं ह्या दोघे त्यांच्या मुस्लिम मुलीच्या बरोबर राहत असल्यामुळं आणि आईवडिलांची खूप काळजी घेत असल्यामुळे हे दोघोही कुटुंब हे आदर्श कुटुंब आज या ठिकाणी आहे. त्यांच्यावर कुठल्या प्रकारच्या आपल्यासाठी जबाबदाऱ्या ठेवलेल्या नाहीत. तर त्यांना आता सामना आहे ह्या युद्धामध्ये त्या तुम्ही खऱ्या अर्थाने युद्धावर झालेले आहे. सुनबाई आणि मुलांनी तुमच्या संपूर्ण संसार सांभाळायची गाडा ओढता येते, त्याच्याप्रमाणे तुम्ही काय त्याच्यामध्ये युद्ध करत असं तुम्ही स्वतःही सांगितलेलं आहे. तर राहिलेलं आपलं रिटायर ठिकाणचं जे आयुष्य आहे ते अत्यंत सुखाचं समाधानाचं राहायचं असेल पाहिजेच. तर त्याबरोबर तुम्ही आता जरा पर्यटन करा. जरा आपल्या देशामध्ये खूप बघण्यासारखं आहे, देशा बाहेर बघण्यासारखं आहे. आपल्या देशाला भरून ठेवलेल्या असलेल्या कधी पर्यटनाला निघाली सर्व आणि यांना पर्यटनाला किंवा यात्रेला जाण्याची आवड आहे. महिला मंडळाच्या याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच यात्रा केलेल्या आहेत. आमची एवढे कशाला तर आम्ही पंढरीच्या वारीला पाहिजे जाण्यामध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा त्याचा अनुभव घेतला बाहेर जातात. तर वाणिज्यावर फिरल्याचं आहे बाहेर नाही, तुम्ही जा आणि फिरा मी नाही अशा पद्धतीने त्यांचा स्वभाव आहे. परंतु एका सरळ म्हणता सर्व वाणी आणि सांगितले तुम्ही त्यांना असं केलं त्यांना काही विचारलंच नाही. एका ट्रीपला जायचे त्यांना न विचारता आम्ही आमच्या मुलांनी कपडे दिले आणि त्यांना सांगितलं की आता तुम्ही यायलाच पाहिजे. वाणी विसरून नसले अहो तुम्ही जर मला कशाला घेऊन जाता मला काही जायचं नाही. परंतु वाणीमध्ये बसले त्याप्रमाणे सौ वाणी ह्या सुद्धा अत्यंत त्याच्या पाठीमागेच लागले आणि काय नाही तुम्हाला घेतल्याशिवाय ह्या ट्रीपला जाणार नाही आणि त्यांना राजी केलं आणि ते त्यांना ट्रीपला घेऊन गेलं. अशा पद्धतीने त्यांच्यावर हे केलं आणि तर ते त्या ट्रीपला जाऊन आल्यानंतर मात्र त्यांनी सांगितलं ते ट्रीपचं वर्णन अतिशय चांगल्या प्रकारे करत होते. तेव्हा त्यांना आता विनंती आहे की इथून पुढे आता तुम्ही आनंदाला जीवन जगायचं असेल आपण जगा, सर्व सुविधा आहेत, चांगले दिवस आलेले आहेत, फिरा आणि एन्जॉय करा. ही आपली रिटायर झाल्यानंतर किंवा वयाची 75 वर्ष आता हात पाय हलताय फिरून या, मजा करा. दुसरीकडचे दिवस आलेले आहेत तेव्हा फिरायचा. आणि विशेष म्हणजे आता त्यांना सुनबाई आणि मुलगा हे जी त्यांची काळजी घेत आहे ही इतक्या चांगल्या पद्धतीने काळजी घेतात. तर आज त्यांचे 50वी ॲनिव्हर्सरी साजरी करत आहोत. असा जो त्याप्रमाणे 75वी ॲनिव्हर्सरी साजरी करण्याचा योग हो अशी मी त्यांना प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा पुनश्च वाणी यांना आपल्या सर्वांच्या वतीने हॅपी बर्थडे आणि सौ वाणी आणि श्री वाणी यांना हॅपी ॲनिव्हर्सरी असे चिंतितो. धन्यवाद. आता सगळ्या लहान मुलांनी मध्ये गोळा व्हायचंय. सगळ्या लहान मुलांनी छोटे छोटे मध्ये गोळा व्हायचंय. आपण एक गेम खेळणार आहोत. त्याच्या आधी त्रिशा एक डान्स करून दाखवणार आहे आपल्या रेडिओवर. या तेवीस या Yeah.
अभी अभी तो आई हो, अभी अभी जाना है। तो कैसे नजर फिसले जिंद मेरी प्रॅक्टिस केली आहे डान्सची? 2 दिवस. आता आपण गेम खेळूया लहान मुलांसाठी. जे पण लहान मुलं असतील मध्ये या. आता अजून एक शेप अजून एक शेप आता आपण बनवणार आहोत एक सर्कल. सर्कल सर्कल क्विक 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 सर्कल 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 सर्कल. वा 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 हे जमलंय हे जमलंय. आता बघू आता शेवटचा शेप एकदम ठीक आहे. ही म्हणते तर स्क्वेअर 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 स्ट्रेट लाईन स्ट्रेट लाईन स्ट्रेट लाईन स्ट्रेट 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 येस. आता तुम्हाला तयार कळतं कळतं सगळ्यांना कळतं हो
चिटिंग केल्यात पण ठीक आहे. तयार आता आपल्याला हा करायचं डिफिकल्ट झाला ना गेम. पण ठीक एक चान्स आहे. हा एक चान्स आहे. या दोघी तयार डावा उजवा 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 तयार डावा 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 उजवा तयार 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 आउट. गेली पटकन. विनर ऑफ द गेम श्रीया. Sorry, we are the winner of the game. चला चॉकलेट नो चॉकलेट चॉकलेट घे चॉकलेट घे चॉकलेट काढते चॉकलेट घे.
जरा बसून घ्या. आपल्या समोर एक नृत्य सादर होणार आहे. मृदुला पेटकर हिचं. Radha likes to move that desi Radha body. Radha on the dance floor and Radha likes to party. Radha likes to move that desi Radha body. पंखट पे आके सैया मरोड़े भैया And everybody blames it on Radha. छेड़े है हमका नैया बेरी कन्हैया And everybody blames it on Radha. होगा वो लाखों दिल का चोर हमका तो लगे बोर हुआ है ऐसी बावला जो कहता जाए. ओ राधा तेरी चुनरी, ओ राधा तेरा चल्ला, ओ राधा तेरी नटखट नजरिया, ओ राधा तेरा झुमका, ओ राधा तेरा ठुमका, ओ पीछे पीछे सारी नगरिया. ओ राधा तेरी चुनरी, ओ राधा तेरा चल्ला, ओ राधा तेरी नटखट नजरिया, ओ राधा तेरा झुमका, ओ राधा तेरा ठुमका, ओ पीछे पीछे सारी नगरिया. Radha on the dance floor. खूप छान परफॉर्म केलं या दोघं भाऊ बहिणीने. मृदुला आणि अथर्व खूप कौतुक. तुमच्या सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करायचं आहे. मृदुला तू गाणं पण म्हटलं होतं सकाळी आपण गाणं होते. अरे वा, खूप छान खूप छान केलं. अथर्व आबा नागमोती यांची 75वी म्हणजे अमृत महोत्सव. आबा नागमोती व सौ रजनी नागमोती यांचा लग्नाचा 50वा वाढदिवस म्हणजे सुवर्ण महोत्सव. आज आपण अमृत महोत्सव व सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत. भरारीसाठी शोधावर रोज नवा आकाश, भरारीसाठी शोधावर रोज नवा आकाश, कर्तव्यासाठी तोडावे भावनांचे पाश, कर्तव्यासाठी तोडावे भावनांचे पाश. कितीही संकटे आली तरी ध्येय राहावं अभंग, कितीही संकटे आली तरी ध्येय राहावं अभंग, आणि कितीही दुःख आलं तरी चेहऱ्यावर असावे हास्य तरंग, आणि कितीही दुःख आलं तरी चेहऱ्यावर असावे हास्य तरंग. खूप दिवसापासून वाटतं असं एकदा तरी जगून पाहावं, खूप दिवसापासून वाटतं असं एकदा तरी जगून पाहावं, आणि अशी यशाची उंच भरारी घेऊन आयुष्याची 75वी साजरी करीत आहेत आजचे मानकरी श्री आबासाहेब नागमोती यांना आपल्या सर्वांकडून अमृत महोत्सवाच्या दिनी लक्ष शुभेच्छा. आबांनी आयुष्याची 75 वर्ष पूर्ण केली. आबा तुम्हाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आणि अभिष्ट चिंतन. आबा तुम्हाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आणि अभिष्ट चिंतन. तुमचं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं, आरोग्यदायी, उत्तम, मंगलमय, शुभमय जावो ही प्रभूचरणी प्रार्थना. आबा नागमोती व रजनी नागमोती यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त तुमच्या दोघांच्या मनातल्या पूर्ण होत सर्व इच्छा नेहमी सलामत राहावं जोडी हीच लग्न वाढदिवसाला शुभेच्छा. तुमच्या दोघांच्या मनातल्या पूर्ण होत सर्व इच्छा नेहमी सलामत राहावं जोडी हीच लग्न वाढदिवसाला शुभेच्छा. असेच आनंदात जावं आपले जीवनातील वर्ष, असेच आनंदात जावं आपले जीवनातील वर्ष. लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मनी होतोय हर्ष, लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मनी होतोय हर्ष. तुमच्या लग्न वाढदिवशी काय द्यावी अस्मरणीय भेट, शुभेच्छांचा गुच्छ आणलाय माझ्या हृदयापासून ते. तुमच्या लग्न वाढदिवशी काय द्यावी अविस्मरणीय भेट, शुभेच्छांचा गुच्छ आणलाय माझ्या हृदयापासून ते. तुमच्या लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय मी हसून, तुमच्या लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय मी हसून. बस एकच करतोय प्रार्थना, कोणीही बसू नये रुसून, कोणीही बसू नये रुसून.
तुम्हा दोघांना सुखी ठेवण्यात देवाने काही करू नये कसं, देवाने काही करू नये कसं. तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्मी असंच राहावं, तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्मी असंच राहावं आणि तुम्हाला परमेश्वरांचे सदैव आशीर्वाद मिळावे आणि तुम्हाला परमेश्वरांचे सदैव आशीर्वाद मिळावे. तुमच्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा, तुमच्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा. औंध बालवाडी बाणेर दिशी ग्रुप तर्फे तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद दादा, खूप छान. आता मी मंदार देशमुख याला विनंती करते की त्याने गाणं सादर करावं आणि गाण्याचे बोल आहेत याचा प्रश्न आपल्याला आयुष्यभरासाठी पडलेला असतो. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मागचे बघा अजून हात वर केलेला आहे, जरा सांगा त्यांना. आपापल्या संसारात बिझी राहू नका, दुसऱ्यांचा संसार व्हायचा. त्यांनी 50 वर्ष कंप्लीट केलेले आहेत. खूप छान मंदार, धन्यवाद, खूप छान. आता मी विनंती करते कुलदीप शेंडे यांना, जे आपल्या समोर गाणं सादर करणार आहेत. दादा. वाणी आणि नात्याने माझे मावशी लागतात. ठाण्याहून आलेलो आणि माझा आवाज येतो का सगळ्यांना? ओके, जास्त वेळ घेणार नाही. मेन म्हणजे मला त्यांच्यासाठी गाणं काय बोलायचं समजत नाही, पण त्यांचं लग्न मला असं वाटतं 1975 मध्ये झालेलं असेल, त्याच्या हिशोबाने. बरं का, मावशीकडे लक्ष द्या.
1975 मध्ये तुमचं लग्न झालेलं बरोबर. म्हणजे तुम्ही 25 वर्षाची असणार आणि मावशी 19-20 वर्षाची असणार. आता पण तुमचं लग्न झालेलं आहे. आता समजायचं की तुम्ही 25 वर्षाची आहात आणि मग मी गाणं सादर करीत आहे त्या हिशोबाने बरं का. तुमच्याकडनं तुम्हाला दोघांना एकमेकांसाठी गाण्याचं नाव आहे सोचेंगे तुम्हें प्यार बाय कुमार सानू. हॅलो. हे हे सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं Thank you. That's all together. आता मला प्लॅनेटची नावं सांगा. किती आहेत प्लॅनेट्स? करेक्ट. नावं सांगेल ना कोणी? अर्थ, मर्क्युरी, प्लुटो, ज्युपिटर, प्लुटो नाही. जुपिटर, सॅटर्न. घे चॉकलेट घे. काय प्लुटो नाहीये. आपण महाराष्ट्रातील कधीपासून साजरा करायला लागलोय? कोणत्या वर्षापासून? आता असंच नाही. वर्ष बरोबर. आपण आता रजनी काकू आणि सुभाष काकांच्या 50 वर्षाच्या प्रवासाची एक चित्रफित बघणार आहोत. तर सगळ्यांनी कृपया शांतपणे तिचा आनंद घ्यावा. 1972 सालची गोष्ट. खूप मोठी गाठोडी घेऊन एक तरुण म्हणजे आपली सुभाषाबा पुण्यात दाखल झाली. मला खूप आशा आणि काहीतरी बाकी लोकांनी संघर्ष वाटणारी पण त्यांच्या ठरलेल्या बोलण्यासाठी
आपण जिद्द आणि अढळ कणखरपणा करणारे असे आबा पुन्हा जगतात इंग्रजीत म्हणत घरातल्या प्रत्येकाला कोविडच्या काळात मूलयुद्धांसाठी धोका वाढल्यामुळे वाटप आणि भूमी यांनी त्यांना अनमोल साथ दिली. आधार बनून बरेच एफर्ट घेतले होते. हा व्हिडिओ नुसतं आई बाप्पांची त्यांच्या लाईफची मेमरी नाही, पण माझ्या लाईफची पण फार मोठी रिकॅप आहे. तर लाईफचा तो असा पार्ट आहे, आपण त्याला फार इग्नोर करतो. आयुष्याचा जो पार्ट आपण त्यांना कधी जास्त ॲप्रिशिएट करत नाही. मी ऋतुमाईवर पाहिलं प्रेझेंट केलं, त्याच याच्यात मी 2 ओळी त्यांच्यासाठी डेडिकेट करू शकतो. काय सांगू त्या विठ्ठलाची किती असावी पुण्याई, काय सांगू त्या विठ्ठलाची किती असावी पुण्याई, सात देण्यास पुढे 28 ही त्याची ऋतुमाई. तर पहिल्या मिस्टेक्स आपण कसं जास्त आपल्याला जास्त ओळखत नाही. तर म्हणजे लास्ट 2-3 महिन्या अगोदरची गोष्ट मी पप्पांशी असं बोलत होतो. तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही फर्स्ट कंपनी किंवा सेकंड कंपनी म्हणजे मेडिकलचा जेव्हा होता तेव्हा कसे काय आणि तेव्हाची काही प्रश्न होती. तर त्यांनी मला सांगितलं की ते त्यावेळेस औंधगाव ते मगरपट्टा साईडला साहित्याने जायचे. म्हणजे आता आपण काहीही पण जायचा विचार करू शकत नाही, एवढं ट्रॅफिक असतं. त्यावेळेस एवढा मोठा डिस्टन्स ते सायकलने कव्हर करायचे. आणि आय एम शुअर नॉट जस्ट की आपले सगळे पॅरेंट्सनी तेवढे सॅक्रिफाईस केले असणार आहे. सो रिअली अप्रिशिएट दॅट. दुसरी गोष्ट, नॉर्मली आपण आजारी असतो तेव्हा आपल्याला आई लागते, आई तर लागतेच. पण मी जेव्हा आजारी असतो आई तर नक्कीच असते, पण पप्पांनी जेव्हा एकदा हक करतात जरा बरं होशील तू, तर त्यांनी एक वेगळी एनर्जी येते आणि लवकर बरे व्हायची जिद्द येते. बस तेच जास्त बोलू शकत नाही. इमोशन आहे आईबद्दलचं सांगू तर सांगावं इतका कमी आहे. तिचं शिक्षणाचा मला भेटलेला सपोर्ट म्हणजे पप्पा रिटायर झाले तेव्हा आर्थिक परिस्थिती नव्हती करते, पण आईने ट्युशन घेऊन मला कधीच बाळा तुला मी काही असो मी कमी पडणार नाही, मी पुढे ती एक्झाम असो काही असो तिचा हे सपोर्ट राहिलेला आहे. तर हे नुसतं पुस्तकापुरतं नव्हे तर त्या ज्ञानातून आपण एक कसं पुढं जाऊन एक जगाचं कसं भलं करू शकतो हे मला या दोघांनी शिकवलेलं आहे. तर आता एक कमी तुझं पण पाड्या लोकांची भांडणं किती झाली तरी काळजी काहीच संपत नाही. म्हणजे भांडे जरी तरी आमच्यात आई लोकांची भांडणं झाली तर आई जेवढी का बघ पप्पा एक कुठे गेले गुन्हा गेले इथे म्हणून त्याचं काय काम होतं. तर हे हा पार्ट जसं प्रतीकने शाळेला सांगितलं की आजकालच्या जनरेशनमध्ये फार क्वचित बघायला भेटतं. तर खरंच तुमची लाईफ ही एक फार मोठी मेमरी आहे, फार एक मोठी शिकवण आहे आमच्या सर्वांचं. थँक्यू सो मच. तुम्ही असेच धन्यवाद सर्वेश. सर्वेश खूप कमी बोलतो, नेहमीच पण असतो. खूप छान बोललाय आणि मनापासून बोललाय. मी तर काय बोलू इच्छिते खूप बोलणं झालंय आणि मी या दोघांना विचारू इच्छिते 2 महिन्यापासून यांची जी धावपळ चालू आहे खरंच खूप कौतुक आहे, खूप कौतुक आहे या दोघांचं. म्हणजे खरंच आई वडिलांच्या लग्नाचा सोहळा त्यांनी पूर्ण घातलाय आणि सगळं केलंय. खूप मी तुला विचारू इच्छिते मिताली की कशी सुरुवात आणि तुला काय बोलावं असं वाटतंय आज. ऍक्च्युली मी बोलणार नव्हती. माझ्या भावाला मला दरवेळेस डान्समधून एक्सप्रेस करायला मजा वाटते, पण आता मीच इमोशनल झाली आहे खूप.
मी खरं तर बोलणार होते पण घरातली झोप लागत होती कार्यक्रमाच्या चिंतेत, तेव्हा मी 4 ओळी लिहिल्यात, मला त्या बोलायच्या तुमच्यासाठी. नक्की नक्की. सुवर्ण सहवास. 4 वर्षाची झाली साथ, या घरात मिळाली प्रेमाची बात. कधी हसणं कधी थोडं रुसणं, पण शेवटी मनामनाचं जुळलं. भांडण जरी कधीच झालं, प्रेमाचं नातं अधिकच बहरलं. मिळाला आदर मिळाला मान, शिकायला तुमचं प्रत्येक ज्ञान. 2 माणसं एक घर एक स्वप्न सजवत, 50 वर्ष प्रेमाने आयुष्य रंगवत. साथ तुमची आजही तितकीच गोड, जणू देवाने दिलं हे सुंदर जोड. घरात ओझं तुम्ही दोघं वाटता, एकमेकात आधार अजूनही सापडता. तुमचं नातं आहे आम्हा सगळ्यांचा दीपस्तंभ, तुमच्या प्रेमात साथ दिसतो खरा सुखाचा अर्थ. आणि मी खरंच म्हणू इच्छिते की म्हणजे मी हौशी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि माझ्या सासूबाई माझं नेहमी तोंड बघून कौतुक करतात. हो पण त्यांची मला सगळ्यात हौशीला साथ असते ह्याची पण सगळ्यांना माहिती असली पाहिजे की मी जरी हौस करत असले तरी माझ्या प्रत्येक हौशीची साथ आई आणि बाबा दोघं नेहमी असतात. तुला डान्स करायचंय तू डान्सला जा, तुला हे करायचंय तू ते कर, आपण हे करूया. सगळ्या गोष्टीला नेहमी साथ असते. नवऱ्याची साथ तर नेहमीच आहे, पण सासू सासऱ्यांची साथ लाभणं पण खूप नशिबाचं असतं आणि माझं ते नशीब आहे. हे सगळे तुम्ही आलात, सगळ्या एफर्ट्स सगळ्यांनी घेतले लास्ट 2 मंथ्समध्ये. म्हणजे नुसतं हा 75th ॲन्युअल 50th ॲन्युअल सगळे 75th बर्थडे नाही, तर एक जुनं घर कसं असतं लास्ट 2 महिन्यात आम्ही सगळ्यांनी अनुभवलं आहे. सो सगळ्यांचे धन्यवाद. आणि या कार्यक्रमात म्हणजे खूप मी माझ्यासाठी नावरकर, पिंपरीकर आणि कोतकर हे माझे 2 महिने झाले माझ्या बडबडी ऐकतात, माझे प्लॅन्स ऐकतात आणि मला सपोर्ट करतात. त्याच्यामुळे मी त्यांचेही खूप आभार मानते. आणि अजून एक गोष्ट, आज तुम्ही जिला अँकर म्हणून बघितलं आणि जिचा व्हिडिओमध्ये आवाज होता ती म्हणजे भाग्यश्री नावरकर होती. तिचं व्हॉइस ओव्हर होतं, तिनेही खूप मेहनत केली या गोष्टींवर. त्यामुळे त्या सगळ्यांचेही खूप खूप आभार आणि तुम्ही सगळे आमच्या आनंदात सहभागी झालात त्याबद्दल खूप धन्यवाद.
दृष्ट लागण्या जोगे सारे काल बोट ही कुठे नसे जग दोघांचे असे रचुकी स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे आनंदाची अनतृप्तीची जग दोघांचे असे रचुकी स्वर्ग त्या पुढे फिका पडे एक रूप होते न प्राण घेऊन या प्रीतीची आण एक रूप होते न प्राण आणि सुगंधा रूप दिसे स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे